नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण माप घेतलेले आहे मी ऑलरेडी अंगावरती. 30 इंच मापाचे छातीचे माप आहे. कमर हे 28 आहे, म्हणजे आपण 30 इंच छातीच्या मापाचे मेजरमेंट पेपरवरती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण डबल पेपर घेतलेला आहे. पूर्ण उंची ही 12 इंच आहे. तर 12 इंच प्लस 1 इंच म्हणजे 13 इंच ही पूर्ण उंची. 5.5चा किंवा 5चा उंची कमी असल्यामुळेच 5 इंच मोंडा भरपूर होतो. त्यानंतर इकडनं पण एक वेळा मोजून घ्यायचा. 13 5 इंच मोंड्याचे माप. रेषा जोडून घ्यायच्या ह्या आधी व्यवस्थित. त्यानंतर आता आपल्याला 30 इंचाचा छातीचे माप असल्यामुळे आपल्याला 2 इंच गळारुंदी टाकायची आहे. तर गळारुंदी आहे 2 इंच. इथे परत 2 इंच माप टाकून घ्यायचं आणि शोल्डर माप हे 3 इंच टाकायचं. 3 इंच शोल्डर, इथे 3 इंच शोल्डर. आपण रेषा जोडून घ्यायच्या. आता इथे आपले छातीचे माप. आता छातीचे माप आहे 30, तर 30चा चौथा भाग झाला 7.5. तर 7.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 8 इंच आपले हे छातीचे माप झाले. त्यानंतर पुढे 1.5 इंच ही शिलाईसाठी मार्जिन घ्यायची. कमर आहे आपला 28 इंच. तर 28 इंच तर आपलं कमर झाल्यानंतर 7 इंच चौथा भाग होतो. 7 मध्ये अर्धा इंच प्लस केला 7.5 इंच कमरेचे माप झाले. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे पॉईंट जोडून घ्यायचे. मोंड्यासाठी आकार देऊन घ्यायचे आपल्याला 1 इंच आणि पुढे अर्धा इंच. गळ्यासाठी उभ्या रेषेवरती 1 इंच आणि आडव्या रेषेवरती 1 इंच. पेपर आपल्या बाजूने फिरून घ्यायचा आणि मोंड्याचे आकार आधी लिहून घ्यायचे. या पद्धतीने हा पहिला आकार झाला आणि हा दुसरा. गळ्यासाठी खोल आकार द्यायचा. आता क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी ही कंपल्सरी 3 आणि 2.5 असते. इथे क्रॉसपट्टी 3 आणि इथे 2.5 इंच. क्रॉसपट्टीचे माप हे आपले तेच राहते, ते बदलायचे नाही. आता हे आपले 30 इंचाचे माप असल्यामुळे कटोरीचे माप हे फक्त मी 4.5 इंच टाकते. तर कटोरी ही 4.5 इंच. त्यानंतर इथे मोंड्याच्या पहिल्या आकारापासून क्रॉसमध्ये टेप ठेवून 2.5 इंच माप टाकून घ्यायचं. आपला हा 4.5 इंच आणि हात आपला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने हे कटोरीचा आकार, आपले हे छोटी कटोरीचं माप आहे. अशा पद्धतीने हे आपल्या अंगावर माप घेतलेले आहे. अंगावर माप घेतल्यानंतर कटोरीचे माप जर 30 असले 28 असले तर 4.5 टाकायचं आणि जर मोठे असले जसं 9च्या पुढे असले तर 5.5 5 या पद्धतीने टाकून घ्यायचे. आता आपण याला कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर मार्जिन पासून पहिला मोंड्याचा आकार कट करायचा. आता हे 2 पार्ट आपल्याला वेगळे करून घ्यायचे. सुरुवातीला पार्ट आधी वेगळे करायचे, मगच आपण बाकीचे पार्ट कटिंग करायचे. कारण आपल्याला मागचा भाग हा बाजूला काढायचा असतो. आता इथे आपला पाठीमागचा भाग आहे तो साईडला ठेवायचा. आता आपला हा पुढचा पार्ट, याची आपण कटिंग करून घेणार आहोत. सुरुवातीला कटिंग करताना मोंड्याचा भाग खोल भाग कट करून घ्यायचा. त्यानंतर गळा कट करून घ्यायचा. आता आपले कटोरीचा पार्ट. या पद्धतीने हा पुढचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपला पाठीमागचा गळा कट करायचा आहे. तर पाठीमागचा गळा आहे 7 इंच. तर इथे 2 इंच रुंदी घ्यायची. पाठीमागचा गळा लांबी ही 7 इंच आहे. तर शिलाईसाठी जाणारी म्हणून मी 7.5 इंच घेते. 7.5 इंच, कारण मी अंगावर माप घेतलेले आहे. तर आपल्या पद्धतीने थोडंफार वाढवून घ्यायचं, कारण शिलाईमध्ये जात असते कापड. इथून 1 इंच, इथून 1 इंच. थोडासा डीप घ्यायचा, कारण तो पसरट होतो, व्यवस्थित दिसतो, तो थोडासा कमी नाही होत. अशा पद्धतीने बाहेरून थोडा आकार गोल आकार द्यायचा. याला कटिंग करून घ्यायची आहे. पेपर कटिंग ही व्यवस्थित केली तर आपल्याला कापड कटिंग व्यवस्थित करता येणार आहे. तर ह्या पद्धतीने आपले 30 इंच मापाचे पेपर पॅटर्न तयार झालेले आहे. आता आपल्याला कटोरी ही वाढवून घ्यायची आहे. आता हे पॅटर्न मी साईडला ठेवते. आता उरलेल्या कागदात आपल्याला पेपर कटोरीचा पार्ट वाढवून घ्यायचा आहे. त्यासाठी जी आहे कटोरी आपली ती पूर्ण व्यवस्थित आखून घ्यायची, सरळ ठेवून. तिरकी ठेवायची नाही, सरळ ठेवायची आणि तिला व्यवस्थित आखून घ्यायचं पूर्ण. आता आपले हे 4.5 इंच माप आहे कटोरीचे. तर 4.5चा फोल्ड करून आपण बघून घ्यायचा आपली त्याचा मध्य किती येतो. अशा पद्धतीने 4.5चा मध्य हा 2.25 झाला. तर 2.25चा मध्य पॉईंट काढून इथे मार्किंग करून घ्यायची आणि याला 1 इंचाचा पॉईंटने वाढवायचं. 1 इंच, कारण हे आपले छोटे माप आहे. त्यासाठी 1 इंच वाढवायचं असते. हे 3 पॉईंट हे 1 इंचाने पुढे वाढवून घ्यायचे. 3 पॉईंट अशा पद्धतीने पट्टीच्या साहाय्याने असं व्यवस्थित त्याला जोडून घ्यायचे पॉईंट. हा 1 पॉईंट. आता इथे हा गोलाकार इथे अर्धा इंचाने वाढवायचा. अर्धा इंच हा इथे गोलाकार. तर हा गोलाकार व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा. आता साईडने आपल्याला वाढवायचा आहे. तर सुरुवातीला वाढवताना कमी घ्यायचा आणि मग पुढच्या बाजूने थोडासा जास्त वाढवून घ्यायचा. अशा पद्धतीने ही आपली कटोरीची
आकृती झाली, आता याला आपण कटिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने ही आपली पूर्ण कटोरी तयार झाली. आता हे पूर्ण आपले 30 इंच मापाचे पूर्ण पेपर कटिंग तयार झालेले आहे. हे फ्रंट आणि हे बॅक साइड ही आपले कटोरी, हे 30 इंच छाती मापाचे मेजरमेंट पूर्ण झाले. आता आपल्या बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीसाठी बाही लांबी आहे 8 इंच. तर त्याच्यात प्लस, आता हे साधे ब्लाऊज पीस असल्यामुळे मी 2 इंच प्लस करते, म्हणजे ही बाही लांबी 10 इंच झाली, कारण आपल्याला पट्टी फोल्ड करायची असते. त्याच्यानंतर दंडघेर झाला आपला 4 इंच. तर 4 मध्ये प्लस 3 करायचं, 4 + 3 7 इंच. हा 7 इंच दंडघेर. इकडनं पण परत मोजून घ्यायचा 10 इंच. हा चौकोन तयार करून घ्यायचा. लांबी 10 झाली म्हणजे 8 + 2 आणि दंडघेर झाला आपला 7 इंच, म्हणजे 4 + 3 इंच अशा पद्धतीने. आणि इथून मग आपल्याला 3 इंच हा कट घ्यायचा आहे. 3 इंच हा कट. त्यानंतर आतमध्ये 1 इंच लांबी, इथे आडवं 1 इंच मोजून घ्यायचा. आता याला आपण बाहीचा आकार द्यायचा आहे. तर इथून पहिला आकार सुरू करायचा, हा फिश साईड, फिश प्रमाणे या पद्धतीने एक, आणि हा दुसरा अशा पद्धतीने. आता आपली ही आकृती झालेली आहे. आता याला कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करताना इथून अर्धा इंच कमी घ्यायचा, म्हणजे आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचंय थोडंसं दंडापासून. त्यानंतर सुरुवातीचा पहिला आकार कट करायचा, हा खोल. नंतर ओपन करून हा दुसरा खोल भाग कट करून घ्यायचा. या पद्धतीने ही आपली बाही तयार झाली. आता आपण याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घ्यायचंय. अशा पद्धतीने ब्लाऊज हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. पहिले सुरुवातीला बघून घ्यायचा आपलं माप असतं की नाही, पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा. इथे बंद बाजूला हा बॅक साईड ठेवायचा, बॅक पार्ट. त्याच्यानंतर इथे आपला हा साईड पार्ट ठेवायचा, आणि इथे आपले हे कटोरीचा पार्ट ठेवायचा. हे इथे कटोरी, बाही ह्या साईडने. तर आपले माप पूर्ण बसत आहे ते बघून घ्यायचे. अशा पद्धतीने बसले. आता इथे आपली ही क्रॉसपट्टी ही अशा पद्धतीने काढायची, किंवा अशी काढली तरी चालते, कारण अशी काढली की डबल क्रॉसपट्टी निघणार ही. तर अशा पद्धतीने डबल काढायची, कारण आपला हा ब्लाऊज पीस बिना अस्तरचा म्हणजे साधा ब्लाऊज पीस आहे, तर त्याला डबल क्रॉसपट्टी लागणार आहे. सुरुवातीला पेपर असा टाकून झाल्यानंतर त्याला चॉकच्या साहाय्याने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. मार्किंग ही पूर्ण काठोकाठ करायची, एक्स्ट्रा घ्यायची नाही. नंतर आपला हा फ्रंट आणि हा आपला व्यवस्थित आखून घ्यायचा. कटोरीचा भाग हा इथे बॅक पार्टच्या वरच्या बाजूनेच ठेवायचा, कारण तिथेच आपला कटोरीचा पॉइंट असतो. आता आपल्याला क्रॉसपट्टी ही डबल काढायची आहे. तर जो सरळ पॉइंट असतो आणि हा तिरका आहे, जो सरळ असतो तो मध्यभागी घ्यायचा, आणि त्या पॉइंटला आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. म्हणजे पलटी केल्यानंतर आपल्याला तो पॉइंट असा सरळ येणार आहे. आखून झाल्यानंतर मग आपल्याला फक्त कटिंग करायची. पेपर बाजूला काढून घ्यायचा आणि हळूवार व्यवस्थित कापडाची कटिंग करून घ्यायची. एक एक पार्ट हा व्यवस्थित कटिंग करायचा, मागे पुढे नाही झाला पाहिजे. आता ह्या पार्टचा आपल्याला गळा कटिंग करून घ्यायचा. हा कटिंग करताना एक एक पार्ट कट झाला की बाजू आपल्याकडून फिरून घ्यायची, आणि तो व्यवस्थित हळूवार पद्धतीने कट करायचा, कारण आपला पार्ट हा चुकला नाही पाहिजे. पिना असतील तर पिना जोडून घ्यायचा आणि पिनाच्या साह्याने कटिंग करायची. मग कारण एकदा जर कटिंग झाली तो पार्ट चुकला की तो मग कापड आपलं पूर्ण वाया जातं. त्यासाठी व्यवस्थित कटिंग करायची. पेपर कटिंग पण व्यवस्थितच केली पाहिजे. असे 2 भाग करून घ्यायचे हे. आता क्रॉसपट्टी ही आपल्याला डबल काढायची आहे. त्याची डबल साठी फक्त साईडने कटिंग करायची. साधा पीस असला तर बाही लांबीत मध्ये 2 प्लस केली की बाहीची उंची वाढते. अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग झाली. खाली सरळ करून घ्यायचं कापड. ह्या पद्धतीने आपले साध्या ब्लाऊजचे पूर्ण कटिंग झालेले आहे. हा पाठीमागचा भाग, ही क्रॉसपट्टी, डबल बाही, आपले कटोरी, आणि हा आपला फ्रंट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.